नमस्कार, पुनश्च हरिओम. नव्याने सुरुवात. चला, सुरुवात करावी लागणार आहे मित्रहो. अगदी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. 2020च्या आरंभालाच मी या अनालायझर न्यूजची सुरुवात केली होती आणि 2024च्या आरंभाला अनालायझर न्यूज हॅक झालं. अनालायझर न्यूज हिंदी 1 वर्षामध्ये चांगलं वर आलं आणि त्यालाही हॅक करण्यात आलं. दोन्हीही चॅनल बंद पडलेले आहेत. आताच्या स्थितीला आम्ही त्याला रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतो. चले अभिष्ट मार्ग से सहर्ष खेलते हुए, विपत्ति विघ्न जो पडे उन्हें ढकेलते हुए. जावं लागणार आहे, खेळावं लागणार आहे, लढावं लागणार आहे. आपल्या मार्गात बाधा येणार आहेत. मी याला कट बीट म्हणून कोणीतरी केलंय. करणाऱ्यांना बघा कसं राजकीय दृष्ट्या करायचं आहे. असली रडगाणी मला गायची नाहीये. रडगाणी यासाठी गायची नाहीयेत की आता मी एकटा नाही आहे. आता माझ्या सोबत ते अनालायझरचे 4.5 लाख त्याहून अधिक, हिंदीचे 4.25 लाख त्याहून अधिक सबस्क्रायबर अदृश्यपणानं उभे आहेत. म्हणून या अनालायझर डिवाइन या वाचलेल्या चॅनलला घेऊन वाचलं या वावटळीत. कसं काय ते दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला मला माहित नाही. ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल ती. ते वाचलं या वावटळीत, त्याला घेऊन पुढे जायचं ठरवलंय. ते मिळेल तेव्हा मिळेल, पण जे आता हातात आहे त्याला घेऊन पुढे जावं लागणार आहे. कारण ही लढाई नाही आहे, हे युद्ध नाही आहे. हे आहे आपण हातात घेतलेलं असं एक व्रत, ज्या व्रताला घेऊन पुढे जावं लागणारच आहे. मला कल्पना आहे आता अडचणी वाढतील. अडचणी वाढू देत ना, काय फरक पडतो? वाढतील तर वाढतील. आपल्याला जशा अडचणी वाढल्यात ना, तसे सहकार्य करणारे हात सुद्धा वाढतील. तशा शुभेच्छा सुद्धा वाढतील. तशा सदिच्छा सुद्धा वाढतील. आणि या सदिच्छांना घेऊन पुन्हा परत आरंभ करावा लागणार आहे. हा आरंभ करताना मी एक गोष्ट मात्र नक्की सांगतोय. ज्या कारणामुळे तुम्ही अनालायझर ज्या कोणी बंद पाडलं ना, ती कारणं अनालायझर डिवाइन वरती येत राहतील. आणि अजून सांगून ठेवतो, कदाचित या इंटरनेटच्या जगातील फुटप्रिंट दूर करता येतील. पण माझ्या मनातील गोष्टी दूर करू शकणार नाहीत. मी जे क्रिएशन करून ठेवलंय, त्याला स्टोअर ठेवलंय, त्याला डिलीट करता येणार नाहीये. त्यामुळं ते वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या मार्गाने पुन्हा पुन्हा आपल्या समोर येत राहील, याच्याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. पुन्हा पुन्हा ते येत राहणार आहे. पुन्हा पुन्हा त्याला मांडत राहणार आहे. फक्त फरक इतकाच की माझ्या ईश्वरासाठी जे स्वतंत्र करण्याचं मी ठरवलं होतं, ते आता मला करता येणार नाहीये. त्यासाठी मला डिवाइनचा वापर आता माझ्या बोलण्यासाठी करावा लागणार आहे. त्यामुळं आता डिवाइन वरती हे सगळे विषय पुन्हा यायला सुरुवात होतील. आणि आजच ज्या कालच्या व्हिडिओला 3 लाखाहून अधिक लोकांनी बघितलं होतं आणि कदाचित तोच व्हिडिओ याचं कारण ठरला आहे, तो व्हिडिओ मी पुन्हा अपलोड करून जगाच्या समोर आणणार आहे. कारण जे मांडलंय ते झाकून राहू नये यासाठीची ही प्रक्रिया आहे. म्हणून माझ्या सगळ्या अनालायझरच्या प्रेक्षकांना विनंती आहे की अनालायझर डिवाइन या चॅनलची लिंक आपल्यापर्यंत पोहोचेल. वेगवेगळे लोक याबाबत सांगतील. ज्या 4.5 लाख लोकांनी अनालायझरला सबस्क्राईब केलं होतं, त्या सगळ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा अनालायझर डिवाइनला आपण सबस्क्राईब करायला सुरुवात करा. अनेकांनी अनेक विषय बोलून झालेत. माझ्या चुका लक्षात आल्या, ज्या काही करायला नको होत्या त्या चुका लक्षात आल्या. तांत्रिक दृष्ट्या म्हणतोय मी, त्या चुका लक्षात आलेल्या आहेत. आपण त्याला दुरुस्त करणार आहोत. आणि त्यासोबतच आणखी काही लोकही समोर आलेली आहेत, ज्यांनी याविषयी आनंदोत्सव साजरा केलाय. खरं तर आनंदोत्सव मीही साजरा करतोय. यासाठी साजरा करतोय की काही वेगळं, त्या निमित्ताने अजून नवं, त्यापेक्षाही बेटर मला काही देता येईल का, याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि विचारधारा बदलणार नाही आहे, भूमिका बदलणार नाही आहे. जे आहे ते मांडत राहील. आता डिवाइन वरती ते 4-5 प्रमुख विषय ज्याचा अनेकांना राग आला होता, ते येत राहतील. मित्रहो, चॅनल बघत राहा, सबस्क्राईब करत राहा. आपण एकट्याने करून थांबू नका. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला विनंती करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या समोरच्या आता येणाऱ्या अडचणी म्हणजे अनालायझर हिंदी या दोन्हीचं मिळून असलेलं उत्पन्न आता बंद होणार आहे. त्यामुळं कार्यालय,
चालवणे, पगार यात माझी थोडीशी अडचण होणार आहे, पण सहकारी ही उत्तम आहेत, त्यांनाही पैशापेक्षा कामातला आनंद उत्तम वाटतो, त्यामुळं तेही काम चालत राहणार आहे. स्टाफही सहकार्य करणार आहे, लढणार आहे. आपण सगळेच लढणार आहोत, काम करणार आहोत आणि पुढे येणार आहोत. पुनश्च हरिओमला आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद असू द्या, लहान्यांच्या सदिच्छा असू द्या, मोठ्यांच्याच बरोबरीच्या शुभेच्छा असू द्या आणि हे उभं करण्यासाठी आपण मला पुन्हा एकदा बळ द्या एवढीच विनंती करायची आहे. नमस्कार.